वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आकाश सुडको याचा लोअर फुलटॉस चेंडूचा सुरुवात मात्र चांगली आहे अद्याप गोलंदाजीच्या माध्यमातून आकाश सुडको लागोपाठ 3 चेंडू डॉट टाकते आपल्या संघासाठी 4 षटकांचा सामना असणार आहे पहिली ओव्हर सर्कलची असणार आहे दरम्यान हा षटकातला चेंडू क्रमांक 4 आकाश सुडको यावर नक्कीच यॉर्कर पद्धत चेंडू होता कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला आहे एक्स्ट्रा पॉइंट रिझन मध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा पूर्ण करतो इथे स्वतःच आणि संघाचा खातं ओपन होते श्री गणेश तरुण संघाचा अगोदरचे चेंडू सुद्धा आपण बघितल्यानंतर ऑफस्टंप पिचिंग होते ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ते तिन्ही चेंडू निर्धाव गेले होते परंतु यावेळेला त्याने ते थोडंसं जी चूक होती ती थोडीशी दुरुस्त केली ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला 2 धावा वसूल करून आपल्या संघासाठी 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत या तांडेल कुठे असाल त्याने व्यासपीठात यायचं आहे तुमची आई तुम्हाला मगातपासून शोधत आहे हा चेंडू सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकलेला होता हाताळलेला होता चेंडू पॅडवर आदळल्यानंतर जोरदार अपील सुद्धा झालं होतं परंतु अंपायरला माहिती आहे की हा चेंडू यष्ट्यांच्या थोडासा वरून जाणारा असा आम्हाला पाहता क्षणी जाणवलेला आहे त्यामुळे पंचांनी सुद्धा नॉट आऊट ठरवला पंचांना निर्धाव चेंडूची आणखी एक संगता 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि धावा किती आहेत तर फक्त 2 म्हणजे काय गोलंदाजी केली बघा आकाशने जी मागच्या मॅच मध्ये त्याच्याकडून चूक झाली होती ती या वेळेला त्याने पूर्णपणे दुरुस्त केलेली आहे 5 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात नक्कीच फलंदाजाला इथे जकडून ठेवलेला आहे अजय चौलकर सारखाला फलंदाजाला इथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला आहे येतोय दमदार षटकार सर्व प्रकारचे स्ट्रोक्स आपल्या भात्यामध्ये असताना फक्त ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडलाच मारावा ही चूक त्याला थोडीशी कमी पडली होती कारण त्याच्या नादामध्ये त्याच्याकडून तब्बल 4 चेंडू डॉट झाले होते हे सर्व स्ट्रोक्स आहेत ऑफ साईडचा चेंडू आहे ऑफ साईडलाच मारायचा 2 धावा मिळाल्या ऑफ साईडचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात मारला षटकार मिळाला म्हणजे या प्रकारची फलंदाजी केली तर धावा होऊ शकतात पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा हे त्याला नक्की माहिती आहे तरी सुद्धा 4 चेंडू डॉट खेळला तो त्यामुळे धावसंख्या किती आहे ते 2 स्ट्रोक मध्ये आलेली 8 धावा तसं जर सांगायचं सर झालं तर क्रिकेटमध्ये काय असतं जो ज्या दिशेने चेंडू येतो ना त्या दिशेला तुम्ही बॅट मारा बॅट आणि चेंडू संपर्क करा चेंडू नक्कीच बाहेर जाऊ शकतो चौकार किंवा षटकार सर्कलची ओव्हर असते परंतु जे ऑफ स्टंपच्या ज्या बाहेर टाकतात ना गोलंदाज चेंडू सफल होऊन मारण्याचा आडवे खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज म्हणून थोडेसे बीट होतात आणि चेंडू डॉट जातात त्याच्या मागे जर तुम्ही सरळ बॅटीने खेळत ना कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये बॅटीला नुसता चेंडू संपर्क केला तरी तुम्हाला सर्कलचा फायदा होऊ शकतो चौकारही जाऊ शकतो तसं काही होत नाही क्रिकेटमध्ये आले आडवे सगळं खेळणार तुम्ही मोठे खेळाडू आहात पण महान बनण्याचा प्रयत्न करा हा बघा चेंडू टप्प्यापर्यंत न पोहोचतात खडे खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूचा टप्पा कुठे चेंडूची बॅट कुठे याचा अंदाज आलेला नाही टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते सांगता मात्र चांगले होते आज स्वप्नील पोस्टने पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती या गोलंदाजाने आकाश नक्कीच बीट झाला होता 2 लिव्हर म्हणजे त्याचा बीट 9 बॉल टाकले होते दरम्यान षटकातला पुढील चेंडू यावेळेला यॉर्कर पद्धत चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय फलंदाज रॉजर श्री गणेश तरुण संघाची 8 या धावसंख्येवर रॉजर आंबोकर बॅक टू द पॅव्हलियन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे प्रदीप हाले चांगली सुरुवात मानावी लागेल स्वप्नील पोचण्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट टाकला होता दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतोय आपल्या संघासाठी तर म्हणा षटकातला चेंडू क्रमांक 30 असणार आहे स्ट्राईक एनवरती फलंदाज आहे प्रदीप हाले
प्रदीप हाले आपल्या षटकातील पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय. एक धाव मात्र मिळते. नवीन आलेला फलंदाज प्रदीप हाले एक धाव घेतोय. स्वप्नील पोसनेने मागे सबस्टिट्यूट बॉलर म्हणून 3 चेंडू टाकले होते आणि तिन्ही चेंडूंवर हॅट्रिक प्राप्त केली होती. 3 चेंडूंवर 3 विकेट्स घेऊन 4 चेंडू टाकले, परंतु 3 हॅट्रिक प्राप्त सुद्धा केली होती त्यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी पहिल्या मॅचमध्ये घेऊन आपल्या संघाला फ्रंट फुटवर आणलं होतं. आणि आज कशा प्रकारची या दुसऱ्या मॅचमध्ये गोलंदाजी करते बघूया, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत आणि संपूर्ण मदार श्री गणेश थेरोंडा संघाचे असेल तर कर्णधारावर, कारण कर्णधाराने पहिल्या मॅचमध्ये चांगली दमखम दाखवणारी फलंदाजी केली होती आणि त्याच फलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. परंतु या वेळेला अद्यापही या षटकामध्ये त्याला मारता आलेला नाही आहे. अपस्टंग पिचिंग गोलंदाजी स्वप्नील पोसने यांची अतिशय खरोखर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. मागच्या मॅचमध्ये जशा पद्धतीने गोलंदाजी केली होती तशाच पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून या षटकात सुद्धा बघायला मिळाली. चेंडू पहिला डॉट, नंतरच्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथा चेंडू पुन्हा डॉट. 4 षटकांचा सामना आहे आणि अजय चौलकर याला पूर्ण 4ही षटकं मैदानात राहावं लागेल. परंतु अद्याप त्याला लय जी प्राप्त झाली आहे ती झालेली नाही आहे. जी पाहिजे ती त्याच्याकडून फलंदाजी संघाकडून अपेक्षा आहे ती मात्र अद्याप झालेली नाही आहे. संघाचा कर्णधार आहे, तारणहार आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती आणि तशाच पद्धतीची फलंदाजी त्याला या षटकात आणि येणाऱ्या 2 षटकात करावी लागणार आहे. या वेळेला ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला घेऊन मारण्याचा जोरदार प्रयत्न केलतोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात किंवा कॉर्व कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव फक्त मिळते. या 5व्या 6व्या चेंडूवर सुद्धा फक्त सिंगल मिळाली आहे आणि काय गोलंदाजी झाली बघा. स्वप्नील पोसनेचं हे षटक, तो एक षटक पूर्ण टाकलेलं आहे त्यांनी. 2 धावा खर्च केल्या, 1 डॉट, 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आणि 4 डॉट डिलिव्हरीज त्याच्याकडून बघायला मिळालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुटवर जातोय तो श्री गणेश थेरोंडा डोऱ्यांची वाडी. विहान नेनाथ धाले पुरस्कृत हा संघ आहे, परंतु आज बॅकफुटवर त्याला ढकललेला आहे तो विजय मार्तंड थेरोंडा संघाने. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. माहुल कोलीवाडा आपल्या संघासाठी या ठिकाणी माधवी ग्रामपंचायत सदस्य रेवदंडा सौभाग्यवती माधवी रवींद्र चौलकर यांनी आपली भोजन व्यवस्था केलेली आहे. तरी कृपया विनंती आहे माहुल कोलीवाडा संघाला की आपण रवींद्र चौलकर बाबल्या यांच्यासह यांना भेटायचं आहे आणि बाबल्या त्यांना आपण घेऊन जायचं आहे. आपल्या त्यांची संघाच्या भोजनाची व्यवस्था करायची आहे. जे आपल्या पत्नींनी त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं आहे वाडीमध्ये आपण घेऊन जायचं आहे त्यांना. बाबल्या थँक्यू सो मच. हा चेंडू आपण बघतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप. वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं नियंत्रण हरवते. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येते. धावसंख्या होते ती 12 धावा. नक्कीच 2 चेंडू लागोपाठ वाईट टाकतो रक्षण बघत नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरा षटक घेऊन विजय मार्तंड संघाकडून पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट मार्गले स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू श्री गणेश थेरोंडा संघाचा ब्रँड ऑफ थेरोंडा म्हणून ओळख असणारा हा खेळाडू अजय चौलकर. नक्कीच लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकले तर रक्षण भगत यांनी. दरम्यान षटकातला पहिला चेंडू असणार आहे रक्षण भगत. यावाला लोअर फुलटो चेंडू समाचार घेतला. या सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि होता खाली राहणारा चेंडू बॅटची एज घेऊन स्कॅवल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू फील्ड होईपर्यंत एका धावेवर समाधान मानून घेतोय अजय चौलकर. 1ने वाढ झालेली आहे धावफलकावरती. दुसऱ्या षटक प्रगती पथावर चालू असताना धावसंख्या धावफलकावरती झालेले आहेत. श्री गणेश थेरोंडा संघाचे 1 गडी बाद 19 जर्सी नंबर उमेश यादव.
तिसरा षटक प्रगती पथावर सॉरी दुरुस्ती चुकीची दुरुस्ती जरा झालेली आहे माफी असावी. तिसरा षटक प्रगती पथावर चालू असताना रक्षण भगत दरम्यान षटकातला पुढील चेंडू टाकणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असणार आहे प्रदीप हाले. यावेळेला नक्कीच गोल्डन टप्पा खाणारा चेंडू काही खाली राहणार फलंदाजाला संबंधाने बॅटीचा आणि ते चेंडूचा संपर्क होईल. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते श्री गणेश ठरवून संघाला. बॅटची एज होती नक्कीच. चेंडूचा थोडासा संपर्क झाला होता. दरम्यान चेंडू क्रमांक ह्या षटकातला असणार आहे चौथा. थोडासा कमबॅक केलं यावेळेला. 2 चेंडूवरती 2 वाईट टाकले होते. त्या चेंडूवरती षटकार मारतो अजय चौलकर यांनी. दरम्यान षटकातला चौथा चेंडू यावेळेला लोअर फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला. चांगला फटका कव्हर ड्रावचा फटका पाहायला मिळाला. अजय आता फॉर्म मध्ये आलाय. या ओव्हरमध्ये 2 षटकार मारतोय अजय चौलकर. यावेळेला थोडासा मागडा ठरलाय गोलंदाज विजय मार्तंड तेरोंड संघाचा. रक्षण बघा दरम्यान षटकातला पुढील चेंडू अजय चौलकर खेळण्यासाठी शॉर्ट पिच चेंडू. यावेळेला हवेमध्ये चेंडू कोणती न चूक करता यश जंगली झेल पकडतोय. दुसरा धक्का मिळतोय. सव्वीस धावसंख्येवर तिसरा धक्का मिळालेला आहे श्री गणेश ठरवून ह्या संघाला. अजय चौलकर नक्कीच बाद झालाय. तसं पाहायला गेलं तर अजय चौलकर यांनी वैयक्तिक 22 धावांची खेळी केली होती. वैयक्तिक 13 चेंडूंचा खेळ केला. 22 धावा वैयक्तिक जमवल्या. आवड झालाय. तसं पाहायला गेलं 3 षटकार मारले होते अजय चौलकर. नवीन फलंदाज येतोय यश टिवलेकर. ह्या षटकातला आदिल तसं पाहायला गेलं तर अद्याप अखेरचा चेंडू शिल्लक असा असणार आहे. रक्षण भगत स्ट्राईकवरती फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज यश टिवलेकर. यावेळेला लेग स्टंपचा थोडा चेंडू मारून जातो. पंच नाखुश एक अवंतर धावसंख्येने इथे धावफलकावरती वाढ झालेली आहे श्री गणेश ठरवून संघाची. इथे मात्र धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 27. चांगली सुरुवात मानावी लागेल श्री गणेश ठरवून संघाची. पहिली ओव्हर टाकली होती आकाश सुडके यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक घेऊन साठी हाताळण्यासाठी आला होता स्वप्नील पोचणे. 1 विकेट घेऊन 2 धावा खर्च केले होते. आपल्या संघासाठी चांगला कमबॅक केलं होतं. यावेळेला थोडासा मागडा ठरला आहे रक्षण बघत. यावेळेला नक्की ते शॉर्ट पिच म्हणून समाचार घेतला आहे. तिथे फिल्डर मौजूद स्वप्नील तांडेल कोणती न चूक करता झेल पकडतोय. बायको गेली माहेरी.
41 धावा धावपालकावर झालेल्या आहेत ठिकाणी तरुण संघाच्या. तसं पाहायला गेलं तर अद्याप ह्या षटकातले 2 चेंडू यांना अजून बाकी आहेत. प्रदीप हाले फॉर्म मध्ये आलाय, बॅक टू बॅक चौकार षटकार आणि चौकार मारतोय प्रदीप हाले. दरम्यान या षटकातला अखेरचे चेंडू असणार आहेत 2. 41 धावा झालेल्या आहेत ठिकाणी तरुण संघाच्या. याला ओरपी चेंडू समाचार केला, चेंडूला पाठवलं इथे समोरच्या कक्षाला इथे सलामी ठोकतोय 160. आलेला आहे. मी म्हटलं होतं समोरचा गोलंदाज कोण आहे हे महत्वाचं नाहीये, तर प्रदीप हालेने दाखवून दिलंय. पुन्हा एकदा ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हे बघूया रेस कोण जिंकते. रेस जिंकतोय या वेळेला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मात्र होतोय बाद.
दत्ताजी तांडेल यांच्या शुभास्ते. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलात. आपला निर्णय फिल्डिंग करून दे. ओके. शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. थर्ड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुमित गुल्ल्या. धन्यवाद सर. 5 या धावसंख्येवर पहिला धक्का मिळतोय विजय मार्चंट ठरवणाऱ्या संघाला स्वप्नीलच्या स्वरूपात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा खर्च करतोय अजय चेळूकर. दरम्यान या षटकातले 2 चेंडू येणं बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेले यश जंगली. षटकातला पुढील चेंडू अजय चेळूकर. लोअर फुलटा चेंडू. घुटना टेक. डब्बे में डब्बा. डब्बे में केक. घुटना टेक और यश जंगली का चौकार दे. कम ऑन डीजे. परंतु यावेळेला बोट चपटली कोणाची? फलंदाज आकाश सुडकोची. त्याने हेलिकॉप्टर उडवला. त्याने बघितलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तरी सुद्धा लॉंग ऑफला मारण्याची छेडखानी केली आणि सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोप्पा झेल दिला आणि आपली महत्त्वपूर्ण विकेट जी होती ना ती गमावलेली आहे. त्यावेळेला जर पॉवर प्ले असता आणि इथे मारला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु क्षेत्ररक्षक जर पॉवर प्लेमध्ये नसताना लॉंग ऑफच्या क्षेत्रात असेल आणि तुम्ही जर यॉर्कर लेनचा चेंडू तशा पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न कराल म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं किंवा कचकच कांदा कापतात तसं बोट तुम्ही वाचवली नाही तर कापलीत. अशा पद्धतीने त्याने फलंदाजी केलेली आहे. तसं सर बरोबर आहे. तसं सांगायचं सर क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा सन्मान समाचार हा खूप महत्त्वाचा आहे. हा चेंडू त्याने नुसता खेळून काढला असता तरी पुढच्या चेंडूची आपल्याला वाट पाहायची आहे. अद्याप या षटकातले 5 चेंडू बाकी असणार आहेत. त्याचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. दरम्यान षटकातला पुढील चेंडू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय जयेंद्र बलकवडे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धत चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू यॉर्कर टाकतोय. चांगली सुरुवात मानवली गेलाय.
समीर हाले यांच्या माध्यमातून पहिला चेंडू नक्कीच वाईट टाकला होता लागोपाठ नंतर 2 चेंडू खोलवर पडले यॉर्कर पुन्हा ब्रह्मास्त्र वापरतोय. परंतु मला कौतुक करावं लागेल कर्णधार पदाचं. कर्णधाराने ज्यावेळेला पहिला चेंडू वाईट बॉल गेला ना त्यावेळेला सुद्धा आपल्या गोलंदाजाची पाठराखण केली. असू दे चांगला चेंडू होता असं त्याला बोललं आणि त्याला प्रोत्साहन दिलं, होचला वाढवला त्याचा. नक्कीच बरोबर आहे तुमचं म्हणणं. तसं पाहायला गेलं ना इथे क्रिकेटमध्ये नक्कीच जोरदार अपील होतं. असं वाटलं होतं की बॅटची एज होती की काय, जोरदार अपील होतं. नक्कीच पंचाने फेडावून लावलेलं आहे. डॉट चेंडूची इथे सांगता होते. कमरेला लागून गेलेला आहे चेंडू. पंचांचा इशारा येतो इथे. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप ह्या षटकातले 3 चेंडू येणं बाकी आहे. धावपलकावरती 10 धावा झालेल्या आहेत विजय मार्तंड ठरवून या संघाच्या. षटकातला पुढील चेंडू समीर हाले यावेळेला उर्फित चेंडू होता. नक्कीच कार्पेटच्या सहाऱ्याने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत एका धावेवर समाधान म्हणतोय. स्ट्राईक एंडवरती नक्कीच हे जंगली गेलाय. शेवटच्या चेंडूवरती त्यांनी चौकार मारला होता. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी करतोय. अद्याप या षटकाने 2 चेंडू येणं बाकी आहेत. जिंकण्यासाठी आता 14 चेंडू आणि 37 धावा विजय मार्तंड ठरवण्यात संघाला. नक्कीच दुष्काळात थोडासा संघ पडलेला आहे. यश जंगली ह्याला नक्कीच बाहुबली बनावं लागणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने श्रीगणेश ठेरोंड्याची अवस्था होती ना तशाच पद्धतीची अवस्था या ठिकाणी विजय मार्तंड ठेरोंडा संघाची झालेली आहे. आता मात्र दोन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी करून आपली बाजू उंचवावी लागेल आणि त्याचाच प्रत्यय चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु काय घडणार, काय बिघडणार, तर झाली एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव निघते. अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी रनिंग बिटवीन द विकेट्स चा या ठिकाणी प्रत्यय आणून दिला. आपला स्वतःची विकेट्स त्या ठिकाणी धोक्यात टाकली होती. एक धाव मात्र मिळाली. धावसंख्या झाली आमचे दर्णे गुरुचे कळवतात की 12 धावा धावफलकावर येतात. दुसरं षटक अद्यापही प्रगतीपथावर आहे. जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत विजय मात्र त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाहीये. 13 चेंडू यावेळेला लावणच्या क्षेत्रामध्ये बाबू चेंडूला पाठवला या स्वर्गीय जानू आप्पा. धावा धावफलकावरती झालेले आहेत. 11 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी विजय मार्तंड ठरवण्यात संघाला. 11 चेंडू आणि 29 धावा. अकरा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे कारण महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. करो या मरोची परिस्थिती आहे. यांचं जिंकला सामना तर मात्र क्वार्टर फायनल मध्ये खेळायला मिळेल. हरल्यानंतर मात्र पुढच्या पर्वाची वाट बघावी लागेल. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. क्या बात है, चांगला चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय, डोक्यावरून निघून जातोय चेंडू. अफलातून स्क्वेअर कट षटकार.
स्ट्रोक बघायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज रुपेश हाले यांनी. डावकुरा हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार गेला, दुसऱ्या चेंडूवर अजयला मात्र थोडीशी किपिंगचा मध्ये सुधारणा करावी लागेल, कारण 22 धावा जाणं हे संघासाठी खराब लक्षण मानलं जातं. कारण गोलंदाज ज्यावेळेला चांगली गोलंदाजी करत असतो आणि यष्टीरक्षकाकडून किंवा कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि एक्स्ट्रा धावा गेल्या ना की गोलंदाजाच्या जोराचं मनोधैर्यावर थोडासा परिणाम होत असतो. त्याचा परिणाम आपण बघतो. 1 धाव 22च्या रूपामध्ये 26 धावा धावफलकावर लागत आहेत. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे भाईजान. 22 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये नक्कीच आलेला आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा यश जंगलीसाठी. यश जंगली सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळताना दिसतोय आपल्याला. ऑफसाईडला पोषक वातावरण असताना सुद्धा ऑफसाईडचा चेंडू उजव्या हाताचा खेळाडू डाव्या साईडला म्हणजे ऑन साईडला आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे थोडंसं खराब फलंदाजीचं लक्षण मानावं लागेल. चेंडू मात्र डॉट गेलेला आहे. अतिशय चांगलं कमबॅक या गोलंदाजाकडून बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर चांगलं गोलंदाजी बघायला मिळेल. 3 चेंडू त्याने 4 चेंडू हाताळलेत. 8 धावा अद्यापर्यंत खर्च झालेल्या त्याच्या या षटकामध्ये. एक 22च्या स्वरूपामध्ये 26 धावा धावफलकावर आहेत. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 22 रन्स ऑन द रिक्वायर्ड इन जस्ट 8 डिलिव्हरीज. परंतु लोअर फुलटॉस चेंडू चांगला त्याच्यावर प्रहार केलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू येतोय लॉंग ऑनच्या तुमची 160 बज गए. हा चेंडू चांगला होता. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अतिशय चांगलं संमिश्र प्रकारचं षटक या ठिकाणी बघायला मिळलंय. धावसंख्या 32 आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि मुन्ना भाई 16 धावांची गरज आहे. 16 रन्स रिक्वायर्ड इन 1 ओव्हर. म्हणजे 6 चेंडू 16 धावा. 16 धावा पाहिजे 6 चेंडूमध्ये. बघूया शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये. अजय चेंडू सोपवतोय आणि हे फलंदाज यश जंगली आणि जयेंद्र बलकवडे हे दोघांचा सुद्धा मोठ्या खेळाडूंमध्ये समावेश केला जातोय. हे आता IPLच्या माध्यमातून किंवा जे लीग लागल्यात ना प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून त्यांना थोडासा अनुभव जास्त आलेला आहे. सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण सुद्धा त्या दोघांना बघतो. जयेंद्र बलकवडेला शिवरात्रीच्या मैदानामध्ये श्री गणेश चालमाला संघातून खेळताना अतिशय अफलातून बॅटिंग अजय चौलकर आणि जयेंद्र बलकवडे यांनी त्या अक्षरशः गाजवला होता तो चषक. विकी मुंबईकर त्यांच्या जोडीला होता आणि त्यावेळेला श्री गणेश थळ चालमाला संघाने तो चषक महाशिवरात्रीचा चषक उंचावला होता. विजेतेपद प्राप्त केलं होतं 2020 साली. अतिशय चांगला खेळ दोघांनी सुद्धा करून दाखवला होता. अजय चौलकर आणि जयेंद्र बलकवडे आणि त्यांच्या जोडीला होता विकी मुंबईकर. आणि गोलंदाजीमध्ये प्रावीण्य कोणी कमावलं होतं तर परेश धनबा, प्रशांत धनबा आणि पवन कोंडाजी यांनी सुद्धा त्या स्पर्धेमधून नावारूपाला ते सुद्धा आले होते. श्री गणेश थळ चालमाला. लक्षात ठेवा नुसतं चालमाला नाही थळ चालमाला आहे ते. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स चेंडू जातो सीमा. होता निखिल सायनाकवाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टोळावलाय. पुन्हा एकदा वाईड इश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम असा हा आणखी एक दर्जेदार चौक. लेग साइडचा बॉल आहे. लेग साइडला मारा. अशा प्रकारची हर हुन्नरी फलंदाजी या ठिकाणी जयेंद्र बलकवडेच्या माध्यमातून बघायला मिळते. परंतु आता गरज आहे निखिल सायनाकवाला कमबॅक करण्याची. कारण 4 चेंडू आहेत. 8 धावा पाहिजे. आता मात्र चांगला चेंडू टाकावा लागेल त्याला. राईट मोर द विकेटचा मारा. क्या बात है. बहुत बढ़िया गेंद. पाठचा दरवाजा उघडा ठेवला.
तेच मात्र टनाटना उडवलेली आहे ती यावेळेला निखिल सायनाकवाने. कारण अतिशय 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला होता त्याच्यावर, परंतु दबावातून बाहेर येऊन त्याने महत्त्वपूर्ण अशी सफलता आपल्या संघासाठी प्राप्त करून दिलेली आहे. कारण आता मात्र इक्वेशन बदललेलं आहे. 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सामना पुन्हा विजय मार्तन ठेरोंड्याकडून खेचून श्री गणेश ठेरोंडा संघाकडे आलेला आहे. सामना अद्यापही बरोबरीत आहे, 50-50 अशा पद्धतीचा हा सामना. सौरभ दांडेकर फलंदाजीसाठी येतोय. बघूया सौरभ दांडेकर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि IPL मध्ये किंवा कोणत्याही प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जेव्हा कोणत्या संघनायकांनी किंवा त्यांच्या मालकांनी घ्यायचं असेल ना, ओनरनी, तर तुम्हाला एवढ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जेव्हा चान्स भेटेल त्यावेळेला चांगली कामगिरी करून दाखवण्याची जबाबदारी तुमची असते. बघूया सौरभ दांडेकर फलंदाजीला येतोय. पण तो चांगला चेंडू या ठिकाणी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू चकवतोय आणि काय होते, अतिशय मोठी दुर्घटना. चेंडू प्रतिभालेच्या हातातून निसटून जातोय. क्षेत्ररक्षक वाकला, चेंडू उडाला, त्याच्या डोक्यावरून गेला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता मात्र इक्वेशन चेंज झालंय. चेंडू थांबला असता तर इक्वेशन असतं 2 चेंडू आणि 7 धावा, म्हणजे एक षटकार कंपल्सरी पाहिजे असता ह्या चेंडूवर, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. परंतु चांगलं कमबॅक केलं होतं निखिल सायनाकवाने. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू पुन्हा एकदा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी कोणती चूक केलेली नाहीये. आता मात्र सामन्याचं चित्र बघाय. 1 चेंडू आणि 3 धावा. हा पहिला सामना असेल की या पद्धतीचं सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. 1 चेंडू 3 धावा. सामना जर प्रेक्षक तुम्हाला आवडला असेल, ठेरोंडेकर आहेत दोन्ही संघ, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 1 चेंडू 3 धावा. सामना कोणीही जिंको, या ठिकाणी क्रिकेट जिंकणार हे मात्र नक्की आहे. 3 धावा एका चेंडूंवर. 1 चेंडू 3 धावा. स्ट्राईकवर कोण आहे, तर स्ट्राईकवर यश जंगली आहे, ज्याने कित्येक सामने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर झुकवलेले आहेत. असा यश जंगली या ठिकाणी सामना करणार. परंतु मला कौतुक सगळ्यात जास्त आहे ते या गोलंदाजाचं. कारण पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगाल्यानंतर कोणताही प्रेशर डोक्यावर न घेता त्याने चांगली गोलंदाजी केली आणि याचं श्रेय देईन मी कर्णधाराला. कर्णधाराने किती 3 चौकार जरी गेले असले तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारे आवाज आदळआपट केलेली नाही, तर त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. क्या बात है, नसीब गांडू तो क्या करेगा पांडू, अशा पद्धतीची स्थिती. परंतु बघूया काय होते. 1 धाव झाली, दुसरी धाव काढलेली आहे, दुसरी धाव काढली, तिसरी धाव सुद्धा होते की काय. यस, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. दोन्ही साईडने बघूया आपण, दोन्ही साईडने बघू. पंचांचा निर्णय आलेला आहे थर्ड अंपायर साठी. अंपायर दोन्ही साईड चेक करा. यस यस, दोन्ही साईड बघतो आम्ही. पहिली बाउंड्री बघतो, नंतर धावचीत बघतो. प्रेक्षकांनी आत यायचं नाही आहे, बाहेर जायचं आहे. प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाही आहे. प्रेक्षक कुणी आतमध्ये येऊ नका, सामना महत्वपूर्ण आहे. इथे युट्यूब लाईव्ह मध्ये आपण पाहू शकतो कॅमेरामध्ये चौकार आहे की नाही. राजू पाटील, राजू पाटील या आपण इकडे पंच थर्ड अंपायर साठी. नाही नाही, तरी सुद्धा राजू पाटील या. राजू पाटील लवकर या जरा. नाही नाही, असू दे, तरी पण या तुम्ही. नको या. प्रेक्षकांच्या दिल की धडकन सुनो. काय इम्रान बुखारी आपण सांगू शकाल या मॅच बद्दल? 2 शब्द सांगा या मॅच बद्दल. अतिशय रंगत. चला बाजू उतरा. फक्त थर्ड अंपायरांनी बघायचं आहे कॅमेरामध्ये. इथे युट्यूब लाईव्ह मॅच चालू आहे. चौकार आहे की नाही.
गर्दी नको, गोंगाट होते मला, चिरचिर चिरचिर नको, डिस्टर्ब होते. अरे तो कोण आहे यार? चौकार विजय मात्र ठरवणार संघ विजयी होतो. इथे येतोय दमदार याच्या बॅटीतून चौकार. एक चेंडू मध्ये 3 धावा हव्या असताना चौकार मारतोय. काय पंच केलं पहा यश जंगलेनी. जसं म्हणाले होते ना विकास साखरकर सर, ज्या दिशेला चेंडू येईल त्या दिशेला तुम्ही बॅट फिरवा, तेच काम केलं यश जंगलेनी. हा जर आडवा खेळण्याचा प्रयत्न केला दरम्यान इथे 4 फिल्डर होते, त्या 2 फिल्डरांच्या मधून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. तसा स्वयंभू सारे